तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की गोल्डने काय केलं होतं आणि कसं सेलिंग आलेली आहे. त्याच्यानंतरनं आपल्या इंडिकेटरने कसं काम केलेलं आहे. इंडिकेटर म्हणण्यापेक्षा कॅल्क्युलेटरने आपल्या जे रेंज कॅल्क्युलेशनचं कॅल्क्युलेटर आहे त्याने कसं काम केलेलं आहे ते बघूया आणि सोप्या पद्धतीने एकदम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही पण थोडंसं मेहनत घेतली पाहिजे. जर मी एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो आहे तर तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तुमचा जो ट्रेडिंगचा ग्रुप असेल, तुमची कम्युनिटी असेल, तुमचे मित्र असतील, त्यानंतरनं तुमच्या इंस्टाग्रामची स्टोरी असेल, सगळीकडे आपला व्हिडिओ शेअर केला पाहिजे, जेणेकरून लोक जास्तीत जास्त सोपा सेटअप शिकतील, ना की फक्त SMCF VGICT असल्या गोष्टीमध्ये अडकतील. कारण ह्या गोष्टीमध्ये अडकून राहणे खूप चुकीचं आहे. प्रत्येकाला एक सोपा सेटअप पाहिजे असतो, पण तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आता काय होतं, तुमच्यापर्यंत हा सेटअप पोहोचला याचा अर्थ नाही की तो अजून 10 जणांपर्यंत पोहोचेल. पण एवढंच की तुम्हाला पण वाटत असेल, जर तुमचे मित्र किंवा XYZ जे तुमचे असतील त्यांनी पण थोडंसं सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करावं, तर तुम्ही आपला हा सेटअप बिंदास शेअर करू शकता. ओके, तर आता आज जर बघितलं तुम्ही तर इथून मार्केट ओपन झालं होतं. इथून गोल्ड ओपन झालं होतं आणि इथून थोडंसं वरती गेलं आणि कंटिन्यू खाली येते, एकदम कंटिन्यू खाली. आता हे कुठपर्यंत येणार आहे हे पण आपण बघायचं आहे. त्याच्यानंतरनं हे वरती कुठपर्यंत गेलं होतं ते पण बघायचं आहे. प्लस ह्याच्यामधले स्विंग दिसतात, म्हणजे ह्या ज्या स्विंग आहेत, त्याच्यानंतर ह्या स्विंग, त्याच्यानंतर ह्या स्विंग ह्या सगळ्या स्विंग बघायच्यात की नेमकं काय केलं होतं मार्केटने. कारण हे सगळे स्विंग आपल्याला इंट्राडेमध्ये उपयोगी येणार आहेत, कारण आपण त्याच्यावरनं 100-150 पिप्स आपण टार्गेट जे आहे आपलं घेणार आहोत, बरोबर. तर आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मार्केटने लो लावला होता इथे, हा कालचा लो होता मार्केटचा. तर आपण कालची रेंज जी काढली होती इथपर्यंत, तर बरोबर त्याचा 75% रेजिस्टन्स होता, जो की तुम्हाला मी आता दाखवणारच आहे आपल्या इंडिकेटरमध्ये. तर आता ही जी कॅन्डलची डेट अँड टाईम आहे ती किती आहे बघायची, एकदम लो कॅन्डलची. तर 6/15/18 मे. तर आपल्या इंडिकेटरमध्ये जायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये जर गेले तुम्ही तर 18/6 इथं 15 करायचं आहे, 15. आणि 15 केल्याच्या नंतरनं अपसाईडला आपल्याला जायचं आहे, त्याच्यामुळं ओके. तर अपसाईडला आता तुम्ही बघताय एक रेंज आपल्याला भेटली आहे. आणि रेंज कोणती आहे जर नीट बघितलं तर रेंज इथं आहे वरती. आणि आपल्याला ह्या कॅन्डलच्या लोपासून वरती एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे, जे की आपली रेंज असणार आहे आजची पूर्ण. इथून जर तुम्ही ह्या कॅन्डलच्या लोपासून जर वरती एक बॉक्स ड्रॉ केला असा, सेटिंगमध्ये गेले बॉक्सच्या आणि इथं डायरेक्टली टार्गेट टाकलं, किती टार्गेट 4625.38 आणि इथं एंटर करायचं आहे. एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला गोष्ट बघायला भेटते की बरोबर मार्केट पिन पॉईंट ह्याच्या 75% खाली आलं होतं. आणि मी सकाळी इथून सेलिंग पण सांगितली होती, 4625 टार्गेट किती, 4625.38. आणि आपण काय टाकले बॉक्समध्ये, एक मिनटं चेक करू द्या, 4628 टाकले. ओके, तर आपल्याला इथे टाकायचं आहे 4625.38 आणि एंटर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पिन पॉईंट तुमची रेंज ड्रॉ करून भेटेल. आणि त्याच्यानंतर हा त्याचा बरोबर एक रेजिस्टन्स होता, मी हे सकाळी सांगितलं होतं. इथे एकदम पिन पॉईंट रेजिस्टन्स आहे. आणि एवढं पिन पॉईंट कॅल्क्युलेशन तुम्हाला, मला नाही वाटत कोणी एवढं सहजासहजी देईल. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा सेटअप शिकून घ्या आणि एकदम प्रॅक्टिस करा याच्यावरती. काही समजलं नाही तर मला बिंदास DM करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, टेलिग्रामला आज तुम्ही ऑनलाईन. त्याच्यानंतर हे जर तुम्ही बघितलं तर इथून बरोबर पिन पॉईंट सिलिंग आलेली आहे आज इथून, त्याच्यावरती कॅन्डल क्लोज नाही झाली, बरोबर पिन पॉईंट सिलिंग आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या रेंजच्या जर 75%च्या पण अजून एक छोटी लेवल घेतली, 25%चा बॉक्स घेतला, तर इथे तुम्हाला कळतं आहे की हा जो 25%चा बॉक्स आहे, एक मिनटं, ओके, हा जो 25%चा बॉक्स आहे तो इंट्राडेमध्ये कसा काम करतो हे तुम्हाला बघायला भेटते. जर नीट तुम्ही बघितलं तर एकदम पिन पॉईंट हा बॉक्स तुम्ही कुठून पण उचलला, म्हणजे जिथून पण मार्केटमध्ये सेलिंग येते आहे, समजा रिट्रेसमेंट येते आहे, म्हणजे आता समजा ही जी लेवल आहे कोणती, ही जी एक लेवल आहे मार्केटमध्ये, ही टच नाही झाली इथे आणि ह्याच्या टच न होता मार्केट खाली येते. ते खाली कुठपर्यंत येणार हे बघायचं असेल तर कसं बघायचं, सेम हा जो बॉक्स आहे हा बॉडीपासून इथं लावायचा आहे. बॉडीपासून जेव्हा तुम्ही लावता तेव्हा पिन पॉईंट खाली तुम्हाला एक बाईंगची इथं एंट्री भेटणार आहे, इथं पिन पॉईंट बाईंगची एक एंट्री भेटणार आहे इथे. आणि ह्याच्या छोट्या छोट्या कंडिशन आहेत, त्या हळूहळू आपण समजून घेऊया. ओके, तर
इथून जर तुम्ही अपसाईडला बघितलं तर बरोबर पिन पॉईंट हे स्ट्रक्चर इथं ब्रेकआउट केलं, मार्केटने खाली आलं आणि बरोबर त्याच्या 75% इथपर्यंत रॅली दिलेली. हे बघा बरोबर 75%. तर इंट्राडेमध्ये पण हा बॉक्स यूज होतो, त्याच्यानंतरनं स्विंगमध्ये पण यूज होतो. स्विंगमध्ये काय यूज होतं तर स्विंगमध्ये आपली मोठी रेंज आहे ती यूज होते, ही मोठी रेंज, कारण आपल्याला डायरेक्टली कळतं की मार्केट कुठपर्यंत जाणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतरनं आता मार्केट हे पडतं आहे आज कंटिन्यू, ते कुठपर्यंत पडणार आहे पण आपण बघायचं आहे. तर आपण ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल काय आहे 19 मे 5:30. तर 19 मे 5:30ची कॅन्डल आपल्याला जायचं आहे आपल्या रेंजमध्ये आणि बघायचं आहे 19 मे 5:30, 19 मे 5:30 इथं जायचं आहे, 5:30 करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं खाली जर आले तुम्ही तर 30 करायचे. ओके. आणि ह्याच्यामध्ये काही लोक कन्फ्युजन होत होते की आम्हाला हे येत नाही आहे, इंडिकेटर दिसत नाही आहे. तर तुम्ही काय करताय, कॅन्डल सिलेक्शन मोडमध्ये ॲटो करताय इथं प्रीमियममध्ये जाऊन. तर हे करायचं नाही आहे. जर तुम्हाला मॅन्युअली कॅन्डल सिलेक्शन करायचं असेल तर इथे जाऊन तुम्हाला मॅन्युअल करावं लागेल आणि खाली पण डायरेक्शन जे आहे ते मॅन्युअल करावं लागेल. पण जर तुम्हाला ॲटोमॅटिकली सगळं सिलेक्ट करायचं असेल, जसं की मी तुम्हाला काल दाखवलं पिकरनी, तर तुम्हाला इथं पण प्रीमियम पिकर घ्यावं लागेल आणि डायरेक्शनमध्ये पण ॲटो फ्रॉम पिकर घ्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ओके. तर ओके दाबल्याच्यानंतरनं आपलं डायरेक्शन जे आहे ते डाऊन साईडचं आहे, डाऊन केलं, ओके दाबलं तर आपल्याला डायरेक्टली खालची एक रेंज भेटली. आणि रेंज काय आहे ते पण बघू आपण. जर रेंज बघितली ओके तर बरोबर ही रेंज आहे आणि ही रेंज बघूनच मी तुम्हाला सेलिंग दिली होती. आणि इथून जर तुम्ही बघितलं तर पिन पॉईंट ह्या रेंजच्या 50% मार्केट वरती चालले. आणि ते वरती का चालले, मी कोर्समध्ये हे पण शिकवलेलं आहे की जेव्हा पण मोठी रेंज येते, आता एकदम मोठी रेंज आहे तर त्या रेंजच्या 50% हा एकदम इम्पॉर्टंट सपोर्ट असतो. कारण आपण पण बघा, आपल्याला जेव्हा लांब जायचं असेल तेव्हा आपण डायरेक्टली असं पूर्ण इथं जात नाही, आपण इथं जाणार, इथं थोडंसं विसावा घेणार किंवा थांबणार, मग आपण खाली जाणार. ओके. आणि त्याच प्रकारे मार्केट पण आहे, मार्केटने आता इथपर्यंत आलेले, इथं थांबलं, थोडंसं पुलबॅक देणार आणि ते पुलबॅक पण किती देणार ते पण बघू आपण. जर नीट बघितलं तुम्ही तर ही जी रेंज आहे, आता हा बॉक्स आपण ॲक्युरेट ड्रॉ करूया. आपण पहिल्यांदा हा बॉक्स डिलीट करू आणि एकदम कॅन्डलची वीक पकडू. म्हणजे आता कॅल्क्युलेटर जर आपल्याला एवढं परफेक्ट देत असेल तर आपण पण परफेक्ट ड्रॉ केलं पाहिजे ना, असं नाही की कुठून पण काहीतरी ड्रॉ करतो आहे. त्याने काय होतं, 1-2 पॉईंट पण आपले मिसमॅच होऊ शकतात. ओके. तर इथून इथपर्यंत जर आपण गेलो, सेटिंगमध्ये गेलो आणि टार्गेट जे आहे ते टाकलं 43.48.52. ओके. 43.48.52 एंटर केलं. एंटर केल्याच्या नंतरनं थोडंसं जर झूम आउट केलं तर परफेक्ट तुम्हाला ही एक एंट्री इथं दिसते आहे, ही बरोबर सपोर्ट दिसतो आहे. आणि हा सपोर्ट किती ते पण आपण बघू. जर आपण ह्या रेंजच्या 25% जर रेंज घेतली, म्हणजे इथून 50% एक घेतली रेंज आणि समजा त्याची पण अजून निम्मी रेंज घेतली अशी, आणि ही जी 50%ची रेंज आहे ती जर आपण डिलीट केली, कारण त्याचा काही जास्त उपयोग नाही आहे, आणि खालून जिथून मार्केट आले तिथून जर आपण ही रेंज लावली तर बरोबर तुम्हाला एक कळतं आहे की मार्केट कुठपर्यंत गेलं होतं आणि कुठून रिट्रेसमेंट आलेली आहे. जर नीट बघितलं तर बरोबर 75% खाली आलेलं आहे मार्केट. आता हे कुठपर्यंत येणार आहे जर नीट बघितलं, हा छोटा बॉक्स घेतला तर पिन पॉईंट तुम्हाला खालून पण एक बाईंगची एंट्री इथं बघायला भेटते आहे. आणि काही सोपी म्हणजे छोटी नाही आहे ही. जर एंट्री तुम्ही बघितली तर किती आहे, डायरेक्टली 90 पिप्स आहे. हेच 90, 100, 150, 200 पिप्स करत करत कधी तुम्हाला मोठ्या पिप्स कॅप्चर करायची सवय लागेल हे पण तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळं मी काय म्हणत असतो की एका सेटअपवरती काम करा, इंडिकेटरचा ॲक्सेस पाहिजे असेल तर मेसेज करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके. तर हा जो आहे पुलबॅक, हा पुलबॅक पण जर इथून तुम्ही बघितला खालून तर पिन पॉईंट इथे एक सेलिंग होती. आणि ही सेलिंग मी सारखं तुम्हाला सांगत होतो सकाळपासून की इथून एक सेलिंग येणार आहे. आणि आता तुम्हाला लाईव्हमध्ये दिसतं आहे की ही बाईंग बघा, लाईव्हमध्ये कॅन्डल बघा किती फास्ट आहे. तर सांगायचा अर्थ एवढाच आहे, फक्त कॅन्डल बघा किती फास्ट आहे. सांगायचा अर्थ एवढाच आहे की सगळ्या गोष्टी सोप्या करून ठेवलेल्या आहेत, फक्त तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बिंदास कमेंट करा, जे तुम्हाला वाटते, जे विचारायचं आहे ते डायरेक्टली कमेंट करा. आणि अजून काही शिकायचं असेल, काही डाऊट असेल तर मग मला मेसेज करा. धन्यवाद.